वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच, 2 महिला तलाठी एलसीबीच्या जाळ्यात. वडिलोपार्जित असलेली शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही जमीन नावावर करण्यासाठी तलाठ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आली. या दरम्यान हे काम करण्यासाठी 16,000 रुपयांची लाच स्वीकारताना 2 महिला तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलंय. या प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. वडिलोपार्जित शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी 16,000ची लाच घेताना तलाठी भाग्यश्री तेलंगे व सुजाता गवळी असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या महिला तलाठींचे नाव आहे. या दरम्यान तक्रारदाराने वडिलोपार्जित 7 एकर शेतीपैकी 3.5 एकर शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही जमीन नावावर करण्यासाठी तलाठी भाग्यश्री तेलंगे यांची भेट घेतली असता त्यांनी 40,000ची तर तडजोडीनंतर 17,000च्या लाचेची मागणी केली. दोघांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबतची तक्रार एसीबीकडे 29 मे रोजी दाखल करण्यात आली होती. यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून पंचासमक्ष अंगझडती केली. दोन्ही तलाठ्यांनी मिळून 16,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. ती स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. तलाठी तेलंगे यांच्या ताब्यातून 6,620 रुपये रोख रक्कम व 2 मोबाईल, तर गवळी यांच्या ताब्यातून 18,820 रुपये रोख रक्कम मिळून आले. तर दोघांच्या घरांची झडतीची कारवाई सध्या सुरू आहे. दरम्यान एलसीबीने ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिला तलाठीच्या नांदेड व किनवट येथील घराची झडती सुरू असून पोलीस ठाणे किनवट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून कारवाई पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.